मित्रांनो, किल्ले रायगड म्हटलं की आपल्या लगेच लक्षात येते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याची कित्येक वर्ष राजधानी असलेला किल्ला म्हणजेच किल्ले रायगड। जेव्हा आपल्या लक्षात येते किल्ले रायगड तेव्हा आपल्याला आठवते की 6 जून 1674 रोजी झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक। ह्याच किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यूही बघितला आणि कित्येक मोहिमा ह्या शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्यावरनच आखल्या। कित्येक मोहिमा विजयही सुद्धा झाले ते ह्या किल्ले रायगडावरनं। आता ह्या किल्ले रायगडावरती जर गेले तर आपल्याला खूप साऱ्या वस्तू अशा बघायला मिळतात। तसं जर बघितलं तर पूर्ण किल्ले फिरायचा म्हटलं तर 3 दिवस प्रॉपर लागतात आणि त्याची जर पूर्ण माहिती घ्यायची म्हटलं तर त्यासाठी किती दिवस लागणार त्याचा अंदाजही आपण करू शकत नाही। पण ह्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे जे वस्तू आहेत त्यांची माहिती जाणून घेणार आहोत। आपण गाईडच्या माध्यमातून खूप सारी माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचं आहे। आता आपण जाणून घेणार आहोत की ह्या किल्ल्यावरती गेल्यानंतर किंवा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या वस्तू बघणार आहोत, कोणत्या कोणत्या वस्तूंचा इतिहास बघणार आहोत। मित्रांनो, जेव्हा आपण किल्ले रायगडाकडे जातो तर पायथ्याशीच आपल्याला पाचाड गाव लागते। छत्रपती शिवाजी महाराजांची आई म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊ यांची समाधी दिसते। त्यांचे दर्शन घेतल्यानंतर आपण जेव्हा जातो किल्ले रायगडाकडे तर आपण पायी पण ट्रेकिंग करत जाऊ शकतो आणि आपण रोपवेच्या माध्यमातून पण जाऊ शकतो। जर कधी आपल्याला ट्रेकिंग करत जायचंय तर ट्रेकिंग करत जाण्यासाठी हा रस्ता आहे, आपल्याला महादरवाजा वगैरे ह्याच रस्त्याने मिळतो। रोपवेच्या माध्यमातून कसं जायचं, त्याची प्राइस, ह्या सर्व गोष्टी आपण पुढे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेला आहे। रोपवेच्या माध्यमातून जेव्हा आपण किल्ल्यावरती जातो तर गेल्यावरती आपल्याला लगेच लागतो तो म्हणजे मेना दरवाजा। किल्ल्यावरती तसं तर आपल्याला 350 असे बिल्डिंगचे अवशेष बघायला मिळतात, 84 टाकी आणि 11 मोठे तलाव, त्यामध्ये जसे की हत्ती तलाव, कुशावर्त तलाव असे तलाव आपल्याला बघायला मिळतात। राण्यांचे महल बघायला मिळते। आणि मित्रांनो, आपण म्हणतो की भारतामध्ये टॉयलेटची जी रचना आहे ती इंग्रजांकडून आलेली, पण तसे नाहीये। जेव्हा आपण रायगडावरती जातो तर आपल्याला बघायला मिळते 350 वर्षापूर्वी टॉयलेट मंत्रिमंडळे त्यांचे वाडे बघायला मिळते। शिवाजी महाराजांचे बेडरूम, किचन हॉल, राजवाडा, प्रशस्त वर्तून हे लाकडाचं 2 मजली होतं बघा। आपल्या जुन्या वाड्याने सर माळवट आहेत आणि आतून पूर्णपणे मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेला राजांचा राहता राजवाडा। आणि मित्रांनो, जर कधी आपण ट्रेकिंग करत गेलो तर आपल्याला लागतो तो म्हणजे महादरवाजा, नंतर लागते ते म्हणजे शिरकाई देवीचे मंदिर। मित्रांनो, हिरकणीची गोष्ट तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण जेव्हा आपण किल्ले रायगडावरती जातो तेव्हा आपल्याला साक्षात समजते की कोणत्या कड्यावरनं हिरकणी ही पुत्र मोहापोटी कोणत्या कड्यावरनं खाली उतरली होती। बाळाचे ते 8वे झाली ती माये माऊली वेडे पिसी, कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी। राण्यांसाठी असलेली बाल्कनी, सप्त मनोरे। जेव्हा महाराज कोणतीही मोहीम फत्ते करायचे तर तेव्हा ह्या सप्त मनोऱ्यांवरती भगवा फडकावला जायचा। आपले राजे कोणता गड किल्ला जिंकून आले की याच्यावरती पहिला भगवा ध्वज फडकावायचे। विजयाचं प्रतीक पुण्याच्या इतिहासामध्ये विजयस्तंभ। खलबतखाना ही 30 ठिकाण आहे जेथे छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या काही तुरळक मावळ्यांसोबत गुप्त डिस्कशन ह्याच ठिकाणी व्हायचं। जेव्हा राज्याभिषेकाच्या वेळी 7 पवित्र नद्यांचं पाणी आणलं होतं आणि ते उरलेलं पाणी ह्या तलावामध्ये टाकलं होतं, तोच हा गंगासागर तलाव। इथे आपल्याला राजांचं सिंहासन बघायला मिळते। त्यावेळी 32 मनाचं सोन्याचं सिंहासन राजांसाठी तयार केलेलं होते। नगरखाना, त्यावेळी ह्याच्यावर नगारे वाजले होते। मगडाचं मेन दरवाजा पाहिजे तर नव्हतं, महादरवाजा बंद झालं। ते आपल्या राजांच्या राजसभेचं मेन गेट नगारखाना, हा नगारखाना पाहूनच गेट ऑफ इंडिया बनवला असं इतिहासकार जाणकार तज्ञांचे म्हणणे आहे। होळीचा माळ, याच ठिकाणी महाराज आसपासच्या गावांतील लोकांसोबत होळीचा कार्यक्रम साजरा करायचे आणि त्यावेळेस महाराज तापलेल्या होळीमध्ये नारळ टाकायचे आणि जो कोणी बहादर ह्या होळीमधनं तो गरम तापलेला नारळ बाहेर काढायचा हाताने त्याला महाराज बक्षीस सुद्धा द्यायचे। आणि हे असं करू शकत होते ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज। हत्तीखाना म्हणजे ही जागा जेथे हत्ती लहानचे मोठे झालेले आहे। जेव्हा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता तर त्यावेळेस राज्याभिषेकाची शोभा वाढावी म्हणून इथे हत्ती सुद्धा सजवले होते, तर ते हत्ती लहानपणापासून ह्याच गडावरती इथे सांभाळण्यात आले होते। नंतर बाजारपेठ, बाजारपेठ इथे खूप सारे व्यापारी आहेत आणि व्यापार करत। बाजारपेठेमध्ये आपल्याला टोटल 44 दुकानं बघायला मिळत। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो रायगड बांधलेला आहे त्या इंजिनियरचं नाव होतं हिरोजी इंदुळकर आणि हे सुद्धा आपल्याला माहिती आहे की रायगडावरती एका पायरीवरती हिरोजी इंदुळकरांचं नाव लिहिलेलं आहे। ती पायरी सुद्धा आपल्याला बघायला मिळते, ते म्हणजे जगदीश्वरा मंदिराच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा आहे आणि त्याच्याच पाठीमागं आहे ते म्हणजे वाघ्या कुत्र्याची समाधी आणि हिरोजी इंदुळकरांचं जे गॅरंटी पत्र आहे ते सुद्धा आपल्याला इथेच बघायला मिळते। टकमक टोक, जे देशद्रोही आहे त्यांना पोत्यात घालून इथूनच ढकलून दिलं जात असे। चला तर मित्रांनो, ह्या सर्व वस्तूंची आपण माहिती गाईड कडनं पूर्ण जाणून घेणार आहोत, तर ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप जास्त स्पेशल व्हिडिओमध्ये। आज आपण जाणार आहोत किल्ले रायगडला।
किल्ले रायगड म्हणजे हा किल्ला ज्या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा बघितला, याच किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन सुद्धा बघितलं आणि कित्येक वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून असलेला किल्ला हा किल्ले रायगड, ज्याला व्हिजिट करण्यासाठी आता आपण चाललो आहोत. आता आपण इथं उभे आहोत तामिनी घाटामधनं. इथनं अप्रॉक्स एक घंट्याचा रस्ता आहे, तो आपला बाकी आहे. मग 1 घंट्यानंतर आपला येणारा किल्ला रायगड. त्यानंतर आपण रोपवेनं जाणार आहोत. रोपवेचे चार्जेस वगैरे, कसं जायचं, कोणते ठिकाणं आपल्याला तिथं बघायचे, ज्या ऐतिहासिक वस्तू आहे, पूर्ण हिस्ट्री आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचंय. आता आपण डायरेक्ट जे रायगड किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी जाऊनच भेटणार आहोत. मित्रांनो, जर आपल्याला किल्ले रायगडाला जायचं आहे आणि ते पण पुण्यावरनं, तर अप्रॉक्स 135 ते 140 किलोमीटरावरती आपल्याला किल्ले रायगड बघायला मिळतो. आणि किल्ले रायगडाकडे जाण्यासाठी आपल्याला जो मार्ग असतो त्या मार्गामध्ये आपल्याला तामिनी घाट लागतो. तामिनी घाटापासून जवळपास 60 ते 65 किलोमीटर अंतरावरती आपल्याला किल्ले रायगड मिळतो. आणि किल्ले रायगडाच्या पायथ्याशीच आपल्याला पाचड गाव दिसते. तिथे जिजामातांचे समाधी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. जिजामाताचे समाधीचं दर्शन घेणार आहोत आणि मग जाणार आहोत किल्ले रायगडाकडे. आता आपल्याला या फाट्यापासून इकडे जायचं आहे रायगड रोपवे, कारण आपण रोपवेनं जाणार आहे. अजून 19 किलोमीटर बाकी आहे आणि पाचड पण तिकडेच आहे, म्हणजे जिजामाताचं पाचड ते आता अजून 16 किलोमीटर बाकी आहे. दुर्ग रायगडाकडे जाताना आपल्याला बघायला मिळते ते कणखर, राकट आणि हिमतेनी उभे असलेली सह्याद्री, जिला बघून मन मात्र प्रसन्न होऊन जाते. मित्रांनो, आता आपण आहोत पाचाडमध्ये. इथनं थोड्याच अंतरावरती आपल्याला किल्ले रायगड बघायला मिळतो. आणि पाचाडमध्ये जिजामाता त्यांचा आपल्याला समाधी सुद्धा दिसते. इथं आत्ताच आपण समाधीचं दर्शन वगैरे घेतलेले. जिजामातांचा जन्म 1598 मध्ये झाला होता आणि जिजामातांचा जो मृत्यू आहे तो 17 जून 1674 मध्ये झाला. 6 जून 1674 मध्ये महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्याच्या काही दिवसानंतरच इथं जिजामाता यांचा मृत्यू झाला होता. जर कधी आपल्याला ट्रेकिंग करत जायचं आहे तर ट्रेकिंग करत जाण्यासाठी हा रस्ता आहे. आपल्याला महादरवाजा वगैरे ह्याच रस्त्याने मिळतो. इथं चहा नाश्ता पाणी तुम्ही करू शकता. झेंडा वगैरे घ्यायचा, झेंडा घेऊ शकता. आणि जर रोपवेनं जायचं आहे तर खाली जाऊन लेफ्ट साईडला रस्ता आहे, मग तो रोपवेकडे जातो. आता आपण आलो इथं रोपवेच्या ठिकाणी. समोर जे दिसतंय ना, हे आहे रोपवेचं ठिकाण. वरती जाण्यासाठी आपल्याला इथनं जावं लागणार. आणि तिकीट काउंटर वगैरे इथं आतमध्ये गेलं का तिकीट आहे. तिकीटची पूर्ण लिस्ट मी तुम्हाला नाही का फोटो काढलेला आहे, तो दाखवतो. जर वन वे असलं तर तुम्हाला 200 रुपये तिकीट आहे. तिकीट काउंटर 2 ठिकाणी, इथं पण आहे आणि वरती पण आहे. जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला अगोदर वाटलं की वन वे तिकीट काढायचं आहे, तुम्ही इथनं तिकीट काढून वरती गेले आणि जर वरतून यायचं असलं वरतून तिकीट काढून नाही का येऊ शकता. इथं खूप सारे आपल्याला पार्किंग वगैरे पण मिळते, पण पूर्ण पार्किंग प्रायव्हेट आहे. जर 2 व्हीलर असली तर 50 रुपये घेणार आणि जर कधी 4 व्हीलर असली तर तुम्हाला 80 रुपयांपर्यंत पण पार्किंग घेऊ शकते. 10-1 रुपये कमी जास्त करणार, कारण पूर्ण प्रायव्हेट पार्किंग आहे. आणि गव्हर्नमेंटची पार्किंग वगैरे काय नाही इथं. हे जे रोपवे पण आहे हे पूर्ण गव्हर्नमेंट नाही, कंपनी चालवते. 310 रुपये तिकीट आहे. जर कधी तुम्हाला रोपवेला अपडाऊन दोन्ही पण करायचं आहे तर. इथं खूप साऱ्या हॉटेल्स पण आहे. इथं जर नाश्ता वगैरे करायचा आहे, थांबायचं वगैरे असलं तर. आता आपला जो वेटिंग लिस्ट आहे हा जवळपास 1 घंट्याच्या आसपास आहे. इथं आपण इथं बाईक पार्क केलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच जास्त स्पेशल होणार आहे, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण जी किल्ल्याची माहिती आहे गाईडच्या साहाय्याने देणार आहेत आणि काही माहिती आपण सुद्धा देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघायचं आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब तर आताच करा, कारण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघता आणि बघता विसरून जाता. पण आपण जेव्हा रोपवेनं आलो ना, तर रोपवेची पण सिस्टम किती भारी होती. रोपवेमध्ये बसण्यासाठी समजा 10-15 मिनिटाचा किंवा 20 मिनिटाचा आपल्याला टाईम लागतो, तर त्यासाठी त्यांनी एवढी भारी सुविधा केली की तिथे एक म्युझियम बनवलं आहे, ज्यामध्ये नाही का जे पुराणी यूज झालेले जे भाले असेल, तलवार असेल ते ठेवले. काही अशा गोष्टी घडलेल्या आहे, त्यांचं छायाचित्रण दाखवलेलं आहे आपल्याला तिथं. व्हिडिओ थ्रू सुद्धा नाही का आपल्याला तिथं माहिती सांगितली आहे, किल्ल्याची पूर्ण माहिती सांगितली आहे. हे जगदीश्वराच्या मंदिराबद्दल सांगितलं आहे, हिरोजी इंदूरकराबद्दल सांगितलं आहे. खूप साऱ्या गोष्टींबद्दल आपल्याला व्हिडिओद्वारे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे तिथं सुद्धा नाही का खूप भारी माहिती देण्यास त्यांनी प्रयत्न केला आहे रोपवेमध्ये. मित्रांनो, आत्ताच आपण रोपवेने इथं गडावरती आलोय आणि इथं आपल्यासोबत एक गाईड जात आहे. सर, तर कशी माहिती वगैरे सांगणार आणि म्हणजे चार्जेस वगैरे सांगा तुमचे. माझं नाव संदीप ढवळे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी गाईड काम करत असतो. रायगड रोपवेने गडावरती आल्याच्या नंतर तो एक रायगड आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटचं तिकीट काढल्याच्या नंतर गाईड या ठिकाणी उपस्थित असतात. तर मी गडावरती गाईडचं काम करत असतो. आम्ही होळीच्या मालापर्यंत 700 रुपये घेतो.
जर पूर्ण पुढे जायचं असेल 2 तास 2.5 तास फिरायचं असेल तर त्याचे 1000 रुपये चार्ज करतो. असा आमचा गडावरती गाईडचा. आणि होळीच्या माळापर्यंत आपले किती पॉईंट कव्हर होतं? एक 18 पॉईंट कव्हर. 18. आणि पुढचं डायरेक्ट शेवट पण जायचं म्हणजे 28 पॉईंट. त्याचे तुम्ही 1000 रुपये चार्जेस करता. ठीक आहे दादा, तुमचा मोबाईल नंबर वगैरे सांगा. 87 66 822 503. मोबाईल नंबर तसं मी स्क्रीनवर पण टाकेल. जर कोणाला अगोदरच बुक वगैरे करायचं असलं त्यांच्यासोबत तुम्ही बोलणं करू शकता. स्वागत आहे बघा. या अगोदर राजधानीचा रायगड किल्ला पाहिला असेल नसेल पाहिला तर राजधानी रायगडाची प्रत्यक्ष ओळखणे भेट. तुम्ही रोपवे प्रोजेक्टने वरती आलात, 5 मिनिटात बसून गडावरती आलात. पायऱ्याने आला असता 2000 पायऱ्या 1.5 ते 2 तास पायी येण्यासाठी गडावं लागतं. ते गडाची पुढची बाजू होळीचा माळ बाजारपेठेत नंतर आपण जाणार आहोत. ती आहे गडाची पुढची बाजू, ही गडाची मागची बाजू. बघा गडाचा हा पूर्ण परिसर हा 1200 एकर किल्ला आहे. 1200 एकराचं क्षेत्रफळ आहे. पूर्ण गड बघण्यासाठी 3 दिवस लागतात. बघा त्यामध्ये 350 बिल्डिंग्स आहेत, 11 तलाव आणि 84 मोठे पाण्याचे हौद आहेत. बघा त्याचा अति महत्वाचा बाल्ली किल्ला माझ्यासोबत आपण तासाभरामध्ये पाहू शकता. याला महत्वाचा बाल्ली किल्ला म्हटलं जातं. बघा गडाची उंची समुद्र सपाटीपासून 2851 फूट आहे. गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत गडाची उंची 1375 फूट. आणि हा पूर्वी रायरी नावाने ओळखला डोंगर जावळीचे चंद्रराव मोरे आदिलशहाचे सरदार यांच्याकडून राजांनी 15 मे 1656 ला हा रायरीचा डोंगर जिंकला. त्याच्या अगोदर जावळीच्या मोरेने छत्रपती शिवरायांनी प्रेमाने पत्रवलं होतं की जावळीचे मोरे तुम्ही आपल्या स्वराज्यात सामील व्हा. जावळीच्या मोरेने छत्रपती शिवरायांना युद्धाचं चॅलेंज केलं. राजांनी 145 निवडक सैनिक जावळी खोऱ्यावर आक्रमणासाठी पाठवले. प्रतापगड महाबळेश्वर पाहिले असं नसेल पाहिलं. प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला पाठचा भूभाग नंतर ते आपल्याला दाखवण्यात येईल. तर या भूभागाला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हटलं जातं. बघा जावळी खोऱ्यात चंद्रराव मोरे यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे यांचा वध जावळी खोऱ्यात झाला आणि चंद्रराव मोरे राजांना राजधानी रायगडावरती शरण आला. ज्यावेळी हा डोंगर जिंकला त्यावेळी राजांसोबत होते मोरोपंत पिंगळे मंत्रिमंडळ. मोरोपंत पिंगळे आणि राजे गडाचे पायथ्याशी आले तेव्हा राजांच्या तोंडून उद्गार वाक्य आले. ते म्हणजे असे की राजा खासा जाहुनी पाहता गड बहुत चकोट, चौतर पहा गडाचे कडे, तासल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, प्रजन्य काळी कधी कड्यावर गवत उगवत नाही, धोंडा तासी एकच आहे. दौलत बादा पृथ्वीवरती चकोट गड खरा परंतु उंचीने तोडका. दौलत बादेच्या दशगुणी उंच ऐसे देखोने राजे संतृप्त झाले आणि बोलले तख्ताच जागा हाच गड करावा. तख्त म्हणजे राजधानीसाठी राजांनी रायगडाची निवड केली. पहिली राजधानी राजगड पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात, दुसरी राजधानी ही रायगड. आणि आता आपण जे गेट मध्ये एंट्री केली हा मेना दरवाजा, मेन दरवाजा नाही, मेन दरवाजा पायी येताना पाहायला मिळतो त्याचं नाव महादरवाजा. पूर्वीच्या काळात मेना आणि पालखी हे 2 प्रकार राहायचे. मेना कवर, पालखी ओपन. मेना म्हणजे राजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया संध्याकाळच्या वेळी मेन्यात बसून गडाच्या पुढच्या बाजूला बाल्कनी नंतर आपल्या दाखवण तिकडे राण्या बसायला जायच्या म्हणून इतिहासात मेना दरवाजा. या दरवाजेपासून सरळ ही आडवी गेली भिंतीचे बघा सरळ हे राण्यांचे महाल आहे. छत्रपती शिवरायांना 8 राण्या होत्या. 8 गडावर 6 राहायच्या. सईबाई राजगडावर पुण्यामध्ये आणि पुतळाबाई गडाच्या खाली 5 गाव लागलं. बघा तिथे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या सेवेला खाली पुतळाबाई राहायचे. सर्व राण्यांची नावं सांगतो. सईबाई स्वैराबाई, काशीबाई सकवारबाई, लक्ष्मीबाई गुणवंतबाई, पुतळाबाई सगुणाबाई. स्वराज्यामध्ये सैनिक कमी होते, स्वैरसंबंध वाढावा म्हणून राजांनी नामावंत सरदारांच्या मुलींशी लग्न केले. त्या काळातले हे पॉलिटिकल राजकारण. आज जेवढे आपण गडावर या इमारती पाहतोय याच्यावर छतावरती वरतून लाकडं आणि त्याच्यावर मातीची कौलं. 10 मे 1818 ला इंग्रजांचे 2 अधिकारी त्यांचे नाव आहेत मेजर हॉल आणि कर्नल पोर्थल. गडाच्या खाली दक्षिणे बाजूला डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव पोटल्याचा डोंगर. तिथून तोफांचा मारा केला तेव्हा रायगड 11 ते 12 दिवस इमारती गडावरच्या त्या काळात जळत होत्या. बघा आता भिंतींचे अवशेष चौथरे पाहायला मिळतात. त्या काळात गडावरच्या हे टोटल इमारती बांधण्यासाठी 14 वर्ष लागली. ज्याने गड बांधला ते इंजिनियरचं नाव हिरोजी इंदुलकर. त्यांची माहिती पुढे सांगण्यात येईल. आता आपण एक राणीमाल आतमध्ये जाऊन पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिव. महालामध्ये उभे आहेत बघा. हा पूर्ण चौकोन दिसतो ना, हा एका राणीचा एक महाल आहे. कोणत्या महालात कोणती राणी राहत होती असं नोंद नाही, सर्व महाल सेम आहेत. हा दगडी चौथरा बेडरूम, पाठीमागे स्वयंपाकघर, लोखंडी ग्रिल लावली ती खिडकी, डाव्या साईड टॉयलेटची रचना. म्हणजे त्या काळात पण टॉयलेट वापरत होते. म्हणजे इंग्रज आपल्याकडे आले, आपलंच पण त्यांनी कॉपी केली. आपल्याला एक प्रश्न पडतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये गडकिल्ले असे भिंतींच्या अवस्थेमध्ये का पाहायला मिळतात? बाकी राजस्थान गुजरातला गेलात, महाराणा प्रतापांची गडकिल्ले सोडले, बाकीचे राजे लोक शरण गेले, आपले मराठी शरण नाही गेले. मराठ्यांचं शेर आहे अंधार झाला आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाचणार नाही, हिमळत मराठ्यांची जात आहे. म्हणून प्रख्यात म्हणतात की माझ्या महाराष्ट्राला इतिहास, बाकी सगळ्यांना भूगोल आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोर जाऊन टॉयलेट बघून
खाली चौकडी भिंतींचे तुटलेले वाडे दिसते का समोर बघा. हे आहेत अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे. आपल्या राजांच्या काळात 8 मंत्री होते. मोरोपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, हंबीराव मोहिते, अनाजी पंत, रामचंद्र निलकंठ, निराजी रावजी, रघुनाथ पंडित, रामचंद्र त्रिंबक अशा 8 मंत्र्यांची 8 राहण्याची घरं. हे वरती 5 वाडे आहेत. खाली कोपऱ्यात झाडं दिसते का समोर बघा. याच्या खालच्या बाजूला 3 त्यांचं ऑफिस, सचिवालय, दप्तरखाना. नंतर पुढे मी तुम्हाला दाखवतो. या वाड्याच्या पाठीमध्ये पण टॉयलेटची रचना बघा. तिकडे आपण पाहिली महालात. प्रत्येक महालामध्ये प्रत्येक वाड्यामध्ये अशी त्या काळातली टॉयलेटची सिस्टम आहे. म्हणजे इंग्रज आपल्याकडून आपलंच त्यांनी कॉफी केली बघा. समोर हा धुक्यामध्ये उंच डोंगर दिसता का समोरचा बघा. याच्या पाठीमध्ये तो प्रतापगड. प्रतापगडाची पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेला या डोंगर रांगांच्या खालचं धुकं पडलेलं फॉरेस्ट वाला भूभाग दिसते बघा. हे जावळीचं खोर आहे. ऐकून वाचून माहिती असेल. या जावळी खोऱ्याची म्हण आहे, एक वेळेस आसवलाच्या केसात आपल्या डोक्यातली ऊस सोडलेली सापडेल, परंतु त्या घनदाट जंगलात बलाढ्य देहाचा मोकाट सोडलेला हत्ती कधी सापडू शकत नाही. असं वेळी पूर्णपणे घनदाट जंगल. या सह्याद्रीची रांगा चारही बाजूने गडाला वेढले. कोणती सह्याद्रीची रांग रायगडाला जॉईन नाही. हा सेपरेट डोंगर आहे. म्हणून राजाने तख्तास राजधानीसाठी रायगडाची निवड केली. क्लायमेट चांगलं असेल तर रायगडावरतून 8 गड किल्ले दिसतात जानेवारी फेब्रुवारी मध्ये. राजगड, तोरणा, प्रतापगड, महाबळेश्वर, मकरंदगड, शिवतरगड, सोनगड, मानगड अशा 8 गड किल्ल्यांचं क्लायमेट चांगले असेल तर राजधानी रायगडावरून दर्शन होतं. इथे समोर जाळीवर 3 कट्टे सध्या तिकडे जायला बंद केले. हे आपल्या राजांच्या काळात ते धान्य कोठारे आहेत. राजेनंतर पेशवे आले. वरच्या खिशावर हात ठेवा. राजेनंतर पेशवे आले. पेशव्यांना खड्ड्यांचा उपयोग कैदी ठेवायला केला. 7 दिवस गुन्हेगारांना ठेवायचे. 8व्या दिवशी गुन्हेगारांचा गुन्हा कबूल नाही झाला की गडाच्या उत्तरे बाजूला टकमवटोक आहे, तिथून त्या गुन्हेगारांचा पोत्यात भरून कडेलोट करायचे. शिवकालीन हे धान्यांचे कोठारे आहेत. कोल्हापुरात पन्हाळा वगैरे पाहिले असेल, तिथे 3 कोठारे आहेत. त्यांची नावं आहेत गंगा, यमुना, सरस्वती. त्यांना अंबारखाना म्हणतात. इकडेला कोकणात कणगी किंवा ताकात ते पेव आहेत. वर्षाचा 6 महिन्याच्या शत्रूंनी रायगडाला वेढा मारला. त्या काळात गडावर 3.5-4 हजार लोकांची वस्ती होती. त्याने पुरेल एवढे एमर्जन्सी धान्यांचा स्टॉक इथे साठवला जायचा. आणि स्वराज्यावर संकट पडलं तर पन्हाळ्यावरचे धान्य कोण स्वराज्याला पुरतील एवढी मोठी धान्यांची ती कोठार आहेत. आता आपण दाशीवासा पालखी दरवाजा म्हणून राजांच्या वाड्याकडे जाणार आहोत. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय की जय. आता आपण ज्या पहिल्या गेट मध्ये एंट्री केली ना, तो आहे मेना दरवाजा. आणि हा समोर पुढे उंच भिंतवाला दिसतो बघा, हा पालखी दरवाजा. पालखी म्हणजे राजांची, महासाहेबांची, शंभूराजांची गडाच्या खालून पालखी आली. गडाची पुढची बाजू होळीचं माळ, बाजारपेठेक नंतर आपण जाणार होती आहे. गडाची पुढची बाजू या भिंतीच्या आतमध्ये आपल्या राजांचा वाडा. वाड्याला प्रदक्षिणा मारून वाड्यात पालखी राज दरबार सिंहासनाकडे पालखी जायच्या. म्हणून इतिहासात पालखी दरवाजा. आणि प्रत्येक राणीमालासमोर पाठचा हा दगडी चौथर पाळीमध्ये समोरचं फाउंडेशन बघायचं. प्रत्येक राणीमालासमोर आहे. त्या काळातल्या नोकरांना दास दाशी म्हटलं जायचं. राण्यांच्या सेवेला त्या काळात जे दासदाशी नोकर होते त्यांची राहण्याची यांच्यावरती छोटी घरं होती. म्हणजे त्या काळातले हे सर्वंट्स क्वार्टर्स. खालचा दगडी चौथर पाहायला मिळतो. आता एवढ्या गडाचं वैभव होतं त्या काळात. पूर्ण राजधानी रायगडाचं वैभव कसं असेल कल्पना. इकडून पण छत होती, इकडून पण भिंती होत्या. समोर विटांच्या आडवी भिंती असते, समोर मध्ये होल दिसतं भिंतीला बघा, तशी इकडून भिंती होत. सगळे इंग्रजाने उद्ध्वस्त केला. आता भिंतींच्या औषध चौथर पाहण्यामध्ये याच्यावरती कल्पना करायची की त्या काळात गडाचं वैभव कसं असेल. आता मेन ठिकाण राजांच्या वाड्यात आतमध्ये जाऊ. आतमध्ये गेल्यावरती 3 पायऱ्यावर एक चौथर, त्याच्यावरती कोणी चपला करून वरती चढायचं नाही. त्याचं महत्व आत गेले तुम्हाला सांगण्यात येईल. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या पाठची भिंतीपासून समोर बघा आडवी खिडक्यांवाली भिंती असते का पलीकडे बघा समोरची, त्याच्या आतमध्ये एक छत्र पाहायला मिळते बघा, सिंहासन मेघडंबरी, जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. आता 6 जून 2023 ला आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाली. प्रशस्त वरतून हे लाकडाचं 2 मजली होतं बघा. आपल्या जुन्या वाड्या नसतात माळवट आहेत. आणि आतून पूर्णपणे मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेला राजांचा राहता राजवाडा. त्या काळात राजांच्या राहत्या राजवाड्याचं वैभव कसं असेल कल्पना करा. याच वाड्यात याच महालात राजांचं निधन झालं 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 ला. मराठी तारीख आहे चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती. शनिवारी दुपारी 12 वाजता राजांचं निधन. हा समोर 3 पायऱ्या गेलेल्या चौथरा पायऱ्यामध्ये समोरचे हे मुख्य बेडरूम होता. याच्यावर निधन झालं, पण इथे कोणत्या जागेवर झालं असं नोंद नाही, परंतु इथेच झालं. इथून पुढे 1.5 किलोमीटरवर शेवटच्या कोपऱ्यात एक मंदिर दिसेल लास्ट बघा, जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. हे मंदिर इथून पाहिले तर मंदिराचा आकार डिझाईन कशी दिसली, मशीद सारखं दिसतं का. त्या काळात गडावर जर का मोगल सत्ता आल्या तेरा वाट्याची मशीद आहे. मंदिराची नासधूस तोडफोड करू नये, पण बाहेर आकार मशीद सारखा. आतमध्ये शिवलिंग, शंकराची पिंड. या जगदीश्वराच्या मंदिरात
उत्तराखंडाहून आलेलं कविभूषण आणि महाराजांची पहिली भेट राजधानी रायगडावर या जगदीश्वराच्या मंदिरात झाली होती बघा. आता स्टार प्रवाहवरती मालिका चालू होती राजा शिवछत्रपती. त्या मालिकेचं टायटल सॉन्ग होती ती कविता अशी आहे. इंद्र जिमे जुंबपर बाडव स्वंबपर रावणस धंबपर रघुकुल राज है पौणपरी बहापर संबुरती नहापर जो शस्त्र जहापर रामदुजे राज तेज तमांस पर कन्या जिमे कंस पर त्यो मिळेंच वंश पर शेर शिवा राज है शेर शिवा राज. आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला गोलाकार शंकूसारखं चित्र आहे वरती व्हाईट कलरचं बघा. ते राजांचे समाधिकार राजे आपले शंकराचे भक्त होते म्हणून राजांच्या देहेकडील अग्नी शंकराचे मंदिरासमोर समाधी. मंदिराची माहिती पुढे होळीच्या मला सांगण्यात येईल. वाड्यात असे 4 चौथरे आहेत. प्रत्येकाची माहिती त्या ठिकाणावर तुम्हाला सांगतो. वाड्याच्या उजव्या हाताला इथे कोपऱ्यातून पाण्याच्या टाक्या आणि डाव्या साईडला खाली एक मोठं चौकोन दिसेल. त्या राजांचं आंघोळीचं बाथरूम बाथटब त्या काळातलं ते स्नानगृह. हे पाहून पुढे आपण सचिवालय सदरेकडे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जो पहिल्या चौथर पाहिला ते आपल्या राजांचं मुख्य बेडरूम आणि जिथे आता आपण ज्या 2 नंबर चौथऱ्यावरती बघ हे आपल्या राजांचं स्वयंपाकघर किचन हॉल. ह्याला मराठीमध्ये म्हटलं तर मुक्पात खाना. समोर ते उखळ वगैरे दिसतं समोरचं बघा. आपल्या जुन्या घरांमध्ये असं बघा मसाले करणे धान्य कुणी याचा वापर केला जायचा म्हणजे आपल्या राजांचं स्वयंपाकघर. आणि असाच हा 3 नंबर चौथरा पाहिल्यामध्ये समोरचं बघा. ते खिडक्यांवाले भिंती बसून पाठीमध्ये इकडे भिंती आहे. त्या भिंतीकडे नंतर आपण जाणार आहोत. त्या भिंतीपर्यंत चौथऱ्याचं अंतर 250 फुटाचं आहे. हे सचिवालय मंत्रालय. जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये गड किल्ले होते त्यांचा लेखी कारभार इथून चालायचा. थोडक्यात त्या काळातला हा ऑफिसचा प्रकार. 8 मंत्र्यांचे 8 तिथे कॅबिन होते आणि समोर एक उंच चौथरा दिसते खांबाच्या पाठचा बघा. जसा दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाणे खास ऐकून वाचून माहिती असेल तसं याला मराठीमध्ये सदर म्हटलं जातं. या सदरेवर बसून लोकांचा न्यायनिवाडा करायचे. न्यायालय कोर्ट आणि दिवाणीआम दरबार सिंहासनाकडे नंतर आपण राज दरबाराकडे जाणार आहोत. वाड्याच्या 4ही बाजूला या छोट्या खिडक्या पाहायला मिळतात. या खिडक्यांना टेहळणी बुर्ज म्हटलं. आपण पाहतोय हा बाल्य किल्ला. किल्ल्यातला अतिमहत्वाचा भाग. आपली लोक येतात का दुसरी लोक त्यांची तू फक्त पाहणी किल्ल्याची. याची रचना समोरून सप्तमंदिरे विजयस्तंभ हिरकणीकडे समोर गडाची पुढची बाजू पाहूया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. की त्या काळात एकावर एक अशी राजांच्या काळात 7 मजली इमारत होती. 7 त्याच्यावरती 4 मजली पडले. आता 3 मजली आहे विजयस्तंभ. आपले राजे कोणता गड किल्ला जिंकून आले की याच्यावरती पहिला भगवा ध्वज फडकावायचे. विजयाचं प्रतीक म्हणण्याचा इतिहासामध्ये विजयस्तंभ असं. तिकडे खाली खिडक्यांना डिझाईन वाला दगडामधले गोलाकार बघा. ती राण्यांची बाल्कनी. आता आपण मेना दरवाजेवरती आलो बाल्ली किल्ल्यात. तिथून महाराजांच्या 6 राण्या संध्याकाळच्या वेळी मेन्यात बसून इथे हवेशीर बसल्या यायच्या. ही राण्यांची बाल्कनी आणि अशीच वरती हे दगडामध्ये गोलाकारचे बघा. अर्धी खिडक्यांची कमाळे तुटली. दगडाने खिडक्या बंद केली बघा. हे आपल्या राजांची सज्जा गॅलरी बाल्कनी. आपल्या घराच्या पुढच्या बाजूला असते ना तशी गडाची पुढची बाजू. राजा हवेशीर किंवा टेहळणीसाठी ते बसायला यायचे. आणि त्या काळात या तिन्ही मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस 360 दिवे पंत्या लावले जायचे. आपण दीपावलीत लावतो ना. आणि आतमधून मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेले हे मनोरे. या मनोऱ्यांचं वैभव पाहून राजांचं वैभव कसं असेल याची त्या काळात कल्पना केली याची. वरती कोपऱ्यात चौकोनी विटांची रूम दिसते बघा. त्याचं नाव आहे टाकसाळ. मिंट. आता पैसे असतात नोटा त्या सगळ्यात राजमुद्रा शिवराई फोन कॉइन तिथे बनवलेले याचे छापलेले यायचे. आता पैशांवरती लिहिलं जातं सत्यमेव जयते. तर त्या काळात होतं प्रतिपचंद्र लेखे व वर्दी विश्व वंदिता शहा सुनो शिवशा मुद्रा भद्राय राजते. तसा प्रतिभा चंद्र कलेने वाढत जातो. ते शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं राज्य प्रतिभेच्या कलेने वाढत जाईल आणि राजमुद्रा ही लोक कल्याणासाठी होती अशा राजमुद्रेचा अर्थ होता. समोर हा चौकोनी खड्डा दिसला का. याच्या आतमध्ये जमिनीमध्ये अंडरग्राऊंड आडबाहेर रूम आहे. त्याचं नाव आहे खलबतखाना. त्या काळात गुप्त मीटिंग सिक्रेट चर्चा करायला झाल्या इथे आतमध्ये जाऊन केलेल्या याच्या. त्या काळातले गुप्तहेर होते बहेरजी नाही. गावांच्या गडकिल्ल्यांच्या बातम्या आणून राजाने ते सांगायचे. या कानाची बातमी या कानाला कळू नये. ते हे सिक्रेट रूम होतं बघा. आणि तुम्ही आता 5 मिनिटात रोपवेने आलात वरती. याचा पश्चिमेकडचा शेवटचा कडा हिरकणी कडा. उंच 2 लाईटीचे पोस्ट दिसते का समोर बघा. तिथून खाली 1.5 किलोमीटरवरती बुरुज आहे हिरकणीचा बुरुज. तुम्हाला हिरकणीची कथा कविता गोष्ट ऐकून वाचून माहिती असेल. हिरकणीची कविता अशी आहे. रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजूनही सांगता येते. येथील हिरकणी बुरुजाची वसले होते गाव तळासी वालुसरे या नावाचे. राहतो होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बाई को ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे. शोभत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा येत असे दूत घेऊन गडावरी. चालत होती उपजीविका त्याने कीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालिता हिरा क्षणभर विसावली. ध्यानी नाही आले म्हणी कधी सांजे वेळ टवून गेली. सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे. मनात भ्याली हिरा म्हणाली
घरी ताणे बाळ माझे, बाळाचे ते 8वे झाली, ती माये माऊली वेडी पिसी, कडा उतरून धावत जाऊनी, बाळाला ती घेई कुशी, आतुळनीय धाडस पाहुणी, महाराज स्तंभित झाले, हिरास साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले, कड्यावरती या बुरुज बांधला, साक्ष आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगता येते, येथील हिरकणी बुरुजाची. अशी ते हिरकणची कथा किंवा गोष्ट आहे. कोणासाठी? तर बाळासाठी. तिथून एक माता उतरू शकते, शत्रू सहज चढून येऊ शकतो. तटबंदी बांधले, बुरुज बांधला, बुरुजाला नाव दिले इतिहासामध्ये हिरकणीचं बुरुज, आणि गावाला नाव दिले इतिहासामध्ये हिरकणीवाडी. जिथे पाळण्यात बसतात ते गावाचा इतिहास हिरकणीवाडी. खिडक्यामधून खाली पाण्याने भरले तलाव पाहायला मिळेल, गंगासागर तलाव. त्या काळात राजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांच्या पाण्यात ऐकून वाचून माहिती असेल, उरलेले पाणी तलावात विसर्जित केलं म्हणजे त्याचं नाव पवित्र गंगासागर तलाव. ते बघा. नंतर मग आपण सिंहासनाकडे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय. आता आपण सर्वजण गडावरच्या अति महत्वाच्या ठिकाणावरती आणि इथे जागेवर आलात बघा. इथे आलो की आपलं मन समाधान होतं. आता आपण सर्वांनी समोरची वरती छत्र पाहिली, समोरचं बघा. या छत्राला इतिहासामध्ये आता मेघडंबरी म्हटलं जातं, पंचधातूचं आहे. 1985 ला मेघडंबरी छत्राची स्थापना भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेजन सिंग यांच्या हस्ते मेघडंबरी छत्राचं उद्घाटन झालं 1985 ला. मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्याला हार घातलेला पुतळा पाहायला मिळते बघा. पुतळा आता 6 जून 2009 मध्ये बसलाय. युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे राजांचे वारसदार यांनी पुतळा बसलाय बघा. पूर्वी असंच त्या काळात राजांच्या काळात इथे असं 32 मण सोन्याचं सिंहासन होतं. 32 मणाचं. एक मण म्हटलं की 40 किलो असं इथे त्या काळात 1280 किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होतं. औरंगजेबाचे सरदार जुल्फिकार खान, टोपण नाव होतं इतिगत खान, त्याने 32 मण सोन्याचं सिंहासन 3 नोव्हेंबर 1689 ला वितळवून लुटून दिलं. आता फक्त आपल्याला इथे पंचधातूचं मेघडंबरी छत्र पाहायला मिळतं. आणि इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ला शनिवारी सकाळी पहाटे 5 वाजता झाला होता बघा. तो आतमधला हा राजसभा म्हणजेच राज दरबार. त्या काळात राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला तिथे 6000 लोक आले बघा. आतमधून दरबार मखमली पडद्याने पैठणी कापडाने सजवलेला हा दरबार, पैठणी कापडातील मशिलेच्या उजेडातील 6000 प्रजा जनता कशी वाटत असेल थोडीशी कल्पना करा. तुम्ही सर्वांनी राजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र नक्कीच पाहिले असेल. छायाचित्रात पुढच्या बाजूला एक टोपी काढून व्यक्ती बघा व्हाईट कलरची, राजांना मानाचा मुजरा करताना. तो आहे इंग्रज, त्याचं नाव आहे हेनरी ऑक्सिटन. त्या काळात पायी चढून गडावर राजांच्या राज्याभिषेकाला होतो बघा. हे गेटचं नाव नगारखाना. त्या काळात त्या नगारखान्याच्या बाहेर पुढच्या बाजूला 2 हत्ती आणि 2 घोडे सजवलेले. इंग्रज म्हणतो मी 2 पायाचा माणूस, माझी पायी येताना खूप दमछाक झाली, तर राजांनी बलाढ्य देहाचे 4 पायाचे हत्ती गडावर आणले असतील कसे. राजांनी हत्तींची छोटी पिल्ला असताना पालखीत बसवून गडावर आणली होती. म्हणजे छोट्या बसून मोठं करता येतं, मोठ्या बसून कधी छोटं करता येत नाही बघा. एका हत्तीची वाढ 3 ते 4 वर्षात पूर्ण होते. गडाची बांधकाम त्या काळात 14 वर्षी चालू होती. हत्तींचा चालून उपयोग काय करायचा ही आपल्या राजांची दूरदृष्टी. सिंहासनाखाली समोरचं बघा खालचं एक लाकडाचं बॅरिकेड दिसतं बघा. या बॅरिकेडच्या आतल्या बाजूला 3 पायऱ्या आहेत. त्या 3 पायऱ्या अतिमहत्वाच्या आहेत. ज्यावेळी राजे सिंहासनावर आरूढ होण्यासाठी जातात तेव्हा राजांचं अंतःकरण भरून येतं की ज्या वीरांवरती, ज्या पोरांवरती, शूर मावळ्यांवर हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं, तो जीवाभावाचा एकही सरदार, एकही मावळा राजांच्या राज्याभिषेकाच्या आनंदाच्या सोहळ्याला, राजांच्या राज्याभिषेकाला राज दरबारात हजर दिसत नव्हते. कारण लढाईमध्ये वीर मरण पावले होते. राजा आऊसाहेबांनी म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना नक्की म्हटले असतील, आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो म्हणजे माझा तानाजी मालुसरे, दुसरी पायरी चढतो म्हणजे माझा प्रतापराव गुजर, आणि तिसरी पायरी चढतो म्हणजे माझा बाजीप्रभू देशपांडे. असंख्य वीरांची नावं घेत राजे सिंहासनावर आरूढ झाले. तोच्या राजसभेत ललकारी आहे. शेवटला सर्वांनी जय बोला. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. सिंहासनापासून नगरखान्यापर्यंत मधलं अंतर 225 फूट आहे. पूर्वी ते माईक, लाऊडस्पीकर, साऊंड सिस्टम नव्हती. त्या काळात आपल्या राजांनी सिंहासनावर हळू आवाजात बसून भाषण केलं तर त्या गेटच्या कोपऱ्यातल्या व्यक्तीला आवाज आहे. कोपऱ्यातल्या व्यक्तीने काय कुसबुस केली. राजांना सिंहासनावरती स्पष्ट आवाज आहे. अजूनही इथे आवाज, आता सध्या काम चालू आहे तेव्हा आवाज सध्या बंद. अजूनही एवढ्या आवाजात बोललं नाही इथून छत्रपती श्री शिवाजी महाराज की. तर ते लाकडी बॅरिकेड पाशी आवाज होतो स्पष्टपणे. कागद जरी फाडला तरी इथे आवाज होतो. आज सध्या काम चालू आहे त्यामुळे सध्या बंद सांगितलं. आता आपण गडाची पुढची बाजू होळीच्या माळाकडे जाऊया. कविते सांगितले ना त्यावेळी ह्याच्यावर नगारे वाजले होते.
मग गडाचा मेन दरवाजा पायी येतं लागतं, महादरवाजा ते बंद झालं. हे आपल्या राजांच्या राजसभेचं मेन गेट नगारखाना, हा नगारखाना पाहूनच गेट ऑफ इंडिया बनवला असं इतिहासकार जाणकार तज्ञांचे म्हणणं आहेत. गेटवर काही चित्र दिसते का सिंहाच्या हत्तीचे बघा. उजव्या साईडला सिंहाने छोटे 4 हत्ती पायाखाली दाबलेले बघा. एक हत्ती शेपटावरती. सिंह म्हटले की छत्रपती शिवाजी राजे. या त्या काळात बलाढ्य 5 शाही होते, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बादशाही. शेपटावरचा हत्ती तर औरंगजेब बादशाह हत्तीसारखे बलाढ्य 5 शाही एक म्हणून राजांच्या अंगावर युद्ध करून आले तरी आपले राजे अशा प्रकारे त्यांना मारू शकत होते असे चित्रामध्ये अर्थ उल्लेख केले. खालच्या कमा आलेल्या 2 कमलांचे शिंबॉल दिसते की दगडामध्ये कोरलेले, याला हिंदूंचं प्रतीक म्हटलं जातं. कोणत्या गड किल्ल्यांवर गेलात छोटे गेट असतात त्यांच्यावरती असे कमलांची शिंबॉल असतात, हिंदूंचं प्रतीक निशाणे. आणि राजांच्या राजसभेचे मेन गेट नगारखाना. इथे समोर तिरंगा ध्वज असतो. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मेला. अभिमानाची गोष्ट म्हणजे जेवढा दिल्लीच्या लाल किल्ल्यात जेवढा मोठा तिरंगा तेवढा मोठा तिरंगा इथे असतो. इथे ध्वज नायब तहसीलदारांचे असे ध्वज इथे फडकावला जातो. तर मग गडाची पुढची बाजू होळीच्या माळ्याकडे जाऊया. मला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा समोर एक आपल्याला छत्रावला हार घातलेला पुतळा पाहायला मिळतो बघा. आपल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे. ऑल महाराष्ट्रात मोठ्या पोस्टरवरती बॅनरवरती नेटमध्ये जो पुतळा पाहतो ना, एक मी आपल्या राजांचा हा पुतळा बघा. शिल्पकार आहेत गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धी मुंबईचे. या 2 शिल्पकारांनी पुतळा हुबेहूब घडवला बघा. 1974 ला पुतळ्याची स्थापना यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधींच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन 1974 ला. वरचं छत्र आता बसवलं 2/6/2012 ला. उदयनराजे भोसले साताऱ्याचे, राजांचे 13वे वारसदार आणि सांगलीचे शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या वतीने छत्राचं उद्घाटन झालं. पुतळ्यांचे फ्रेश हार घातलेले पाहायला मिळतात ना. हे दररोज 5 हार हे सांगलीवरून येतात बघा शिवप्रतिष्ठानच्या वतीने. 37 वर्षी त्यांची सेवा, आजपर्यंत पूजा करण्याची गडाव चालू आहे. आणि दुसरे 5 हार श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने ठाण्यावरून येतात, त्यांची 10 वर्ष सेवा चालू आहे. पुतळ्यासमोरचं हे ग्राउंड दिसतं मैदान बघा. या मैदानाचं नाव होळीचा माळ. आता आपण शिमग्यात होतो मार्च महिन्यात, तसं ते पहिला मोठा होळीचा कार्यक्रम व्हायचा. मग आजूबाजू गावांच्या वस्त्यांच्या वाड्यांच्या होळ्या पेटवल्याच्या. आपले राजे होळीत नारळ टाकायचे. जो भादर आगीतून हाताने नारळ काढेल त्याला राजे 1.25 किलो सोन्याचा कडा, डोक्यातल्या फेटाने घोडा बक्षीस द्यायचे. नारळ फक्त काढायचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी राजे. जर तुम्ही आता सिरियल पाहिले असते मग दाखवले. आणि गडाची पुढची बाजू तुम्ही 2000 पायऱ्या चढणार असतात तर इथे वरती मग इथून गड पाहायला सुरुवात झाली असते. समोर कोपऱ्यात एक व्हाईट पत्र्यावर रूम दिसते का समोर बघा. हत्तीखाना. त्या काळात गडावर 2 छोटे हत्तींची पिल्लं आणली होती, त्यांचं ते पालन पोषण करण्याचं रूम. आता ते आहे पुरातत्व विभागाचं ऑफिस भारत सरकार. आणि समोर ही दुतर्फा बसवलेली इमारत बाजारपेठ. 800 फूट लांब, 40 फूट रुंद, 44 दुकानात घोड्यावर बसून बाजार माना सन्मानाने रुबाबाने खरेदी करायची. बाजारपेठेतून पुढे जात असताना डाव्या साईडच्या 7 नंबर दुकानावर एक आपल्याला सापाचं चित्र पाहायला मिळेल. हा एक माणूस होता, त्याचं नाव होतं नागाप्पा सेठ. हा कर्नाटकवरून त्या काळात इथे व्यापार करण्यासाठी आला होता बघा. 44 दुकानात होलसेल माल पुरवायचा. आपली आठवण किंवा नोंद राहावी म्हणून त्याने 7 नंबर दुकानावर नागाचे चित्र कोरले. म्हणजे पूर्वी नाव लिहायला कुणाला परमिशन नव्हतं, फक्त एकाच व्यक्तीचं गडावर नाव आहे. ज्यांनी हा गड बांधला ते इंजिनियरचं नाव हिरोजी इंदुलकर. याला राजांचा राज मार्ग म्हटलं जातं. इथून आपल्या राजांचे राज्याभिषेकाची मिरवणूक या राजमार्गाने. समोरचं मंदिर दिसतं बघा, जगदीश्वराचं मंदिर. माहिती सांगणार आहे फक्त आपल्या दर्शन 1 पाऊण तास फक्त जाऊन येऊन. आणि मंदिराच्या पुढच्या बाजूला शंकूसारख्या छत्रालयावरती व्हाईट कलरचं बघा, ते राजांची समाधी. आणि राजांच्या समाधीच्या पाठीमागे आहे वाघ्या कुत्र्याची समाधी. वाघ्याविषयी सध्या महाराष्ट्रात वादंग चालले, वाघ्या कुत्रा होता की नव्हता. आता इतिहासकार पुन्हा संशोधन करून काढतील. आताच आपण राजांच्या राजसभेच्या मोठ्या नगारखान्यात बाहेर आलात तर समाधी आणि मंदिराच्या मध्ये एक छोटा गेट आहे. त्या गेटच्या पुढच्या बाजूला 2 नंबर पायरीत नाव आहे. ज्यांनी हा गड बांधला ते इंजिनियर शिल्पकारांचं नाव सेवेच्या ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. महाराज म्हटले हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवंय. हिरोजी म्हणतात राजे राजधानी रायगडावरती आम्ही जगदीश्वराचं मंदिर देखील बांधलेलं आहे. गडावर जेवढ्या वास्तू जेवढ्या इमारती केल्या तेवढी बांधकामं जगदीश्वराचे चरणी अर्पण करत आहे. आणि राजे जाता येता तुमच्या पायाची धूळ आमच्या नावाच्या पाठीला सतत अभिषेक करत राहावी म्हणून तिथे नाव मागते हिरोजी इंदुलकर. राजांनी हिरोजीने विचारलं की हिरोजी बांधकामाची गॅरंटी काय. हिरोजी म्हणतात राजे महादरवाजा की एकदा बंद झाला की राजे तुमच्या आज्ञे व्यतिरिक्त गडाचे खाली जाईल ते पाणी आणि खालून वरती येईल ते हवा. आणि जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य चंद्र तारे तळपत आहेत तोपर्यंत हिरोजीने केलेल्या गडावर या दगडी वास्तू दगडी इमारती या भक्कम टिकून राहतील असं हिरोजींचं गॅरंटी पत्र होतं बघा. शेवटचे 4 शेर सांगतो बघा. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिवाय चरित्राशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार झाला पाहता
दिवा पाहिजे महाराष्ट्राच्या भूमीला, पुन्हा एकदा जिजाऊंचा शोभा पाहिजे. जर जिजामाता तुम्ही जन्माला आले नसत्या तर दिसली नसती अंगणामध्ये तुळस, आणि राजे तुम्ही जन्माला आला नसतात तर दिसले नसते मंदिरांवरचे कळस. इथे आपली माहिती संपते. धन्यवाद. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आपल्यासोबत हे गाईड सर आहे. यांनी आत्ताच आपल्याला माहिती सांगितली आणि एकदम उत्तम प्रकारे यांनी माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला कधी ॲडव्हान्समध्ये रायगडला यायचं असेल आणि तुम्हाला जर गाईड पाहिजे असेल तर तुम्ही यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. आता यांचा नंबर यांना मी स्क्रीनवर पण टाकतो. हे स्वतः पण तुम्हाला एकदा यांचा नंबर सांगतील. भाऊ, तुमचं नाव आणि सुनील धोंडराम शिंदे, मुक्काम हिरकणवाडी. मोबाईल नंबर 88 30 31 04 48. दुसरा नंबर 94 052 78 193. हे यांचे 2 नंबर आहे. तुम्ही यांना कधी पण कॉल वगैरे करू शकता आणि एकदम रेट पण यांचे ते कमी रेटमध्ये तुम्हाला माहिती वगैरे देऊ शकता. मित्रांनो, आता आपण इथं उभे आहो बाजारपेठेमध्ये. तुम्ही बघू शकता आणि जे पाठीमागं तुम्ही ते नागाचं सिम्बॉल बघताय ना, जे आता आपल्याला गाईडदारांनी सांगितलं की नागा सिम्बॉल म्हणजे जे नागप्पा नावाचे व्यापारी होते ते सामान वगैरे पुरवायचे, त्यांचा एक सिम्बॉलिक म्हणजे त्यांचीवाली आठवणीमध्ये ते सिम्बॉलिक म्हणून त्यांनी तिथे ते नागाचं आपल्याला सिम्बॉल दिसतं. आणि ही बाजारपेठेची हाईट आहे ना आपल्याला म्हणजे लगभग खांद्या एवढी दिसते. याची उंची जास्त आहे. याचं कारण असं की अगोदरचे व्यापार व्हायचे ते नाही का घोड्यांद्वारे व्हायचे, तर त्यामुळे ते त्याच हिशोबाने याची उंची ठेवलेली आहे. आणि जे कोणी पायी व्यापार करायचे किंवा पायी समजा खरेदी वगैरे करण्यासाठी यायचे तर त्यांच्यासाठी इथं वरती जाण्यासाठी असल्या पायऱ्या आहे. मित्रांनो, हा रायगड आणि त्याच्या आजूबाजूची सह्याद्री एकच नंबर, म्हणजे त्याला जोडच नाही. मित्रांनो, ते समोर दिसतंय का, ते हाईट टकमकतो. आता आपण थोड्या वेळात नाही का तिथं जाणार. अगोदर दर्शन वगैरे घेऊ जगदीश्वराचं आणि मग नंतर तिकडे जाऊ आपण. मित्रांनो, इथं गडावरती सुद्धा ना आपल्याला काकडी, आवळा, आईस्क्रीम असल्या खूप साऱ्या गोष्टी खाण्यासाठी सुद्धा भेटतं. नाश्ता वगैरे करायचं किंवा जेवण वगैरे करायचं आहे तर जेवण वगैरे सुद्धा भेटतं. पण जेव्हा जगदीश्वराच्या मंदिराकडे जातो ना तर इथं आपल्याला असले काही वाड्यांचे अवशेष सुद्धा बघायला मिळतात. आणि ते समोर तिकडं जगदीश्वराचं मंदिर. मित्रांनो, गडावर आपल्याला ना 350 बिल्डिंग बांधलेले दिसतात. म्हणजे जे पण काही सरदार असेल किंवा जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सभेमधले मंत्री असेल त्यांच्यासाठी ना ह्या गडावरती खूप सारे असे बिल्डिंग बांधलेले आहेत. तर त्यामुळे आपल्याला गडावरती खूप सारे बिल्डिंगचे अवशेष दिसतात, म्हणजे वाड्यांचे अवशेष दिसतात असं म्हणू शकतो आपण. हे बघा, हे माझ्या पाठीमागं पण बघताय, इथं बाजूला पण आहे, इथं समोर बघितलं तर ते बघा ते पण आहे, पाठीमागं पण आहे. म्हणजे खूप सारे वाड्यांचे अवशेष आपल्याला ह्या गडावरती बघायला मिळतात. आणि ते समोर सह्याद्री बघा कशी दिसते, एकच नंबर. मित्रांनो, 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला आणि त्यानंतर 1656 ते 1670 म्हणजे 14 वर्ष या गड किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. तर ते बांधकाम केलं हिरोजी इंदोळकर यांनी. त्या बांधकामाच्या दरम्यान यांनी 350 बिल्डिंग बांधल्या, 11 मोठे तलाव बांधले आणि 84 असे पाण्याचे टाके बांधले. जेव्हा बांधकाम चालू होतं तर तेव्हा जी साधन सामग्री किंवा पैसा आहे तो संपला होता. त्यावेळेस त्यांनी त्यांचे घरदार विकून हे बांधकाम कंप्लीट केलं होतं. तर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की सगळं बांधकाम वगैरे झालं राज्याभिषेकानंतर की तुम्हाला काय पाहिजे म्हणून. तर त्यावेळेस हिरोजी इंदोळकर म्हणले होते की मला काय नको, फक्त ह्या पायरीवरती एक माझं नाव कोरी पाहिजे म्हणून. तर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे नाव कोरण्यास परवानगी दिली होती. तिथे हे नाव कोरलेलं आपल्याला दिसतं की सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदोळकर. हे जगदीश्वराचं मंदिर आणि ते समोर तो पांढरा कळस दिसतोय का, ते छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. आणि जी कमान दिसते त्याच्या खाली ती पायरीवरती आपण आत्ता बघितलं हिरोजी इंदोरकर त्यांचं नाव कोरलेलं. आत्ताच आपण जगदीश्वराचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तिथंच आपल्याला जगदीश्वर मंदिराच्या बाहेरच आपल्याला नंदीजीचं दर्शन होतं. जसं आपण आतमध्ये जातो, आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला हनुमानजीचं दर्शन होतं आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला महादेवाची पिंडीचं दर्शन होतं. ती पिंड छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हाताने ह्या मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे. म्हणजे त्या पिंडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा हात लागलेला आहे. आणि ह्या बाजूला आपल्याला दिसतं खूप मोठं पाण्याचं टाकं. तर ते खूप सारे ठिकाणी नाही ना
आजकाल काम पण चालू आहे बांधकामाचं. आता आपण जर कधी सरळ ह्या दिशेने गेलो ना तर इकडे आपल्याला भवानी टोक बघायला भेटन आणि त्याच्या पुढे गेलं की मग आपल्याला वाघ दरवाजे भेटन, 12 टाके, ह्या गोष्टी आपल्याला इकडे बघायला भेटन आणि टकमक टोक वगैरे आपल्याला याच्या अपोजिट साईडला बघायला भेटन. हे तर आपल्याला दिसतंय छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. आता आपण वाघ दरवाजाकडे वगैरे तर नाही जाते, टाइम अभावी, नंतर कधी आलो तर पक्का जाऊ. आता आपण आलोय ते टकमक टोकावरती. म्हणजे ह्या टोकावरती जे गुन्हेगार आहे ना त्यांना पोत्यामध्ये भरून खाली ढकलून दिलं जायचं आणि एवढं खोल आहे की विषयच उरत नाही की ढकलून दिल्यानंतर कोणी वाचल म्हणून. आता आपण त्याला बघू. त्याचा फोटो काढ रे, त्याचा फोटो काढतो. इकडे सेल्फी स्टिक मध्ये फोटो काढतो. आता जे पण कोणी ट्रेकिंग करत येतं ना ते ह्या दिशेने येतं आणि तो तिथे दिसतोय ना तो आहे महादरवाजा आणि मग तिथनं असं ट्रेकिंग करत आपण वरती जातो. मित्रांनो, आता तुम्ही जे माझ्या पाठीमागे दरवाजा बघताय ना तो आहे महादरवाजा. जर आपण रोपवेनं आलो तर हा दरवाजा आपल्याला लागत नाही, जर ट्रेकिंग करत आलो तर मग आपल्याला हा दरवाजा लागतो. तर ह्या दरवाजाचं वैशिष्ट्य असं की हे जे बांधकाम केलंय ना हे एक गोमुखी पद्धतीचं केलंय. म्हणजे ह्या दरवाजा आपल्याला समोरून डायरेक्ट दिसत नाही, थोडंसं असं आडवळणीनं केलंय. कारण की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा पण दरवाजा वगैरे तोडण्यासाठी काही पद्धती होत्या, जसं की डायरेक्ट दारुगोळाने किंवा तोफेनं मार केला जायचा. दुसरी पद्धत म्हणजे की हत्तीनं दरवाजा तोडला जायचा, नाहीतर मग जो लाकडी ओंडका असतो त्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला जायचा. जर ही गोमुखी पद्धतीने जर दरवाजा असला ना तर तो स्पेसच भेटत नाही, किंवा जर तोफेन डायरेक्ट वार पण केला तर तो ह्या पाठीमागे जी भिंती ना त्या भिंतींवरही पडणार, दरवाजावरती डायरेक्ट पडणार नाही. तर त्यामुळं हे जे बांधकाम त्याला गोमुखी बांधकाम असं म्हणतात. मित्रांनो, आत्ताच 20 रुपयाची काकडी घेतली आणि काकडी खाता खाताच ह्या व्हिडिओला आपण आता इथंच पूर्णविराम देणार आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगायचं आहे आणि गाईडने दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगायचं आहे आणि बेल आयकनला दाबायचं आहे जेणेकरून जे येणारे व्हिडिओ आहे त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला हमेशा मिळत राहील. तर भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.